पण क्वेश्चन नंबर 2 प्रॉब्लेम नंबर फर्स्ट सिम्प्लिफाय करूया. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट काय दिलेलं आहे, फाइंड द नंबर ऑफ साइड्स ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन इफ ईच ऑफ इट्स इंटेरियर अँगल इज 3π/4 रेडियन. ओके, तर आपल्याला इंटेरियर अँगल दिलेला आहे, सॉरी इंटेरियर अँगल इक्वल टू 3π/4 रेडियन. ओके, आणि आपल्याला नंबर ऑफ साइड्स फाइंड आउट करायचे आहेत. तर ह्याला आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घेऊया. 3π/4 मल्टिप्लाय बाय 180/π. डिग्रीमध्ये का, तर आपल्याला एक्सटेरियर अँगल वगैरे किंवा नंबर ऑफ साइड्स एन मध्ये फाइंड आउट करणार आहोत आपण, त्यासाठी थोडं इझी होईल. 4 4 जा 16, 4 5 जा 30 अँड 45 3 जा 135 डिग्रीज. ओके, आपल्याला नंबर ऑफ साइड्स आपण कन्सिडर केला n इक्वल टू व्हॉट, आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला काय माहिती आहे, तर हा झाला इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल इक्वल टू काय असतो, कुठलाही पॉलिगोनल जिओमेट्री जी असेल त्याला एक्सटेरियर अँगल काय असतो, तर 360 डिवाइड बाय नंबर ऑफ साइड्स. तर इथं आपल्याला ऑप्टेन काय होणार, देअरफॉर इंटेरियर अँगल प्लस एक्सटेरियर अँगल इक्वल टू काय, दोघांची ॲडिशन 180. समजा मी कुठलीही जिओमेट्री कन्सिडर केली, मी जरा लार्ज साईजची जिओमेट्री ड्रॉ करतो. ठीक आहे, पेंटागॉन असेल तर हा जरी एक्सटेंड केला तर हा अँगल हा एक्सटेरियर अँगल आहे आणि हा जो आहे तो इंटेरियर अँगल आहे. दोघांची ॲडिशन किती येते, ऑलवेज 180 स्ट्रेट लाईन. आणि हा जो एक्सटेरियर अँगल असतो तो किती असतो, तर हे जे साईड्स आहेत, जो काही आपला 360 आहे त्याला नंबर ऑफ ज्या साइड्स आहेत त्यांना डिवाइड केले की तुम्हाला एक्सटेरियर अँगल ऑब्टेन होतो. तर हे मी फॉर एक्झाम्पल म्हणून पेंटागॉन घेतलेला आहे, आपल्याला इथं माहीत नाही तो जिओमेट्री काय. तर आता इंटेरियर अँगल किती आहे, तर 135 डिग्री आहे, प्लस एक्सटेरियर अँगल किती येतो, तर 360 डिवाइडेड बाय n इक्वल टू काय येतं 180 डिग्री. बस आपल्याला आता ही यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. देअरफॉर काय होणार, 360 डिग्री डिवाइडेड बाय n इक्वल टू 180 मायनस 135. तर इथं काय होईल, 360 डिग्री डिवाइडेड बाय n इक्वल टू हे येईल 45. ओके, तर n अदर साईडला जाईल, 45 ह्या साईडला येऊन डिवाइड होईल, मीन्स n इक्वल टू येणार 360 डिवाइडेड बाय 45. ओके, 45 2 जा 19, 94 जा 360 मीन्स 4 2 जा 8 मीन्स हे 8 जाईल. ठीक आहे, मी माझ्या मेथडनं केलेले कॅल्क्युलेशन्स आहेत. ठीक आहे, तर नंबर ऑफ साइड्स किती येतात, 8, आणि हे तुमचं आन्सर आहे. तर नंबर ऑफ साइड्स फॉर दॅट पॉलिगॉन इज इक्वल टू 8. ठीक आहे. ओके, प्रॉब्लेम नंबर 2. ओके, काय गिवन आहे, 2 सर्कल्स each of radius 7 centimeter intersect each other and the distance between their centers is 7√2 centimeter. Find the area common to both the circles. ओके, तर आपण ह्याची डायग्राम जर बनवली समजा, तर आपल्याला काय दिलेले 2 सर्कल्स आहेत. ठीक आहे, त्याच्या सेंटर्समधलं डिस्टन्स दिलेलं आहे 7√2 सेंटीमीटर आणि हा जो एरिया आहे शेडेड रिजन हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि रेडियस दिलेली दोघांची पण 7 सेंटीमीटर्स. मीन्स जर मी हे पॉईंट आपण कनेक्ट केले, ठीक आहे, देन ही साईड 7 7 7 7 आहे आणि हे जे आपण सेंटर ए अँड बी कन्सिडर करू, हे पॉईंट सी आणि डी कन्सिडर करूयात. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे काय, तर एरिया ऑफ शेडेड रिजन. तर जे काही डायग्राम ड्रॉ करतात ते तुम्ही वर्ड्समध्ये लिहिलं पाहिजेत. ठीक आहे, मीन्स लेट ए अँड बी बी द सेंटर्स ऑफ 2 सर्कल्स. ओके, तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये लिहू शकता सर्कल्स. देन सर्कल्स विच इंटरसेक्ट इच अदर ॲट, विच इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट सी अँड, ओके मी जरा, ओके पॉइंट सी अँड डी. ओके, देन गिवन काय आपल्याला, देअरफॉर गिवन आहे आपल्याला
ए सी इक्वल टू सी बी. ओके, ए सी इक्वल टू सी बी इक्वल टू बी डी इक्वल टू ए डी इक्वल टू काय दिलेलं तर त्या रेडियस आहेत आणि टोटल इक्वल टू 7 सेंटीमीटर आहेत ऑल रेडियस. ठीक आहे, मी तर सेंटीमीटर लिहिलेलं नाही आहे. हे बारीक सारीक गोष्टी आहेत त्या पण गरजेच्या असतात, कारण की जर मॅथ्समध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले तर त्यानंतर ते चेक करत नाही तुमचं काय करेक्ट आहे, ते चेक करतात की तुम्ही कुठं चूक केलेली आहे छोटे तरी, तिथे तुमचे मार्क्स कट करायला बघतात. तर हे आहे 7 सेंटीमीटर्स आणि टोटल डिस्टन्स ऑफ ए बी इक्वल टू किती दिलेले 7√2 सेंटीमीटर. ओके, आपण सिम्प्लिफाय केलं समजा. ओके, जर आपण फाइंड आउट केला ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आता ही जी जिओमेट्री आहे ऑल साइड्स आर इक्वल आहेत, पण ऑल साइड्स इक्वल असेल तर तो पॅरललोग्राम असू शकतो, स्क्वेअर असू शकतो. ठीक आहे, तर ती कोणत्या टाईपची जिओमेट्री हा आपल्याला फाइंड आउट करायचं, तर आपल्याला एखादा अँगल फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण काय करतोय तर ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर केला तर काय येतो 7 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. तर ऑब्वियसली 2 टाइम्स 7 स्क्वेअर आहे, तर हे काय येणार 49 प्लस 49 इक्वल टू 98. मीन्स हे काय आपलं 49 मल्टिप्लाय बाय 2. मग जर मी ह्याचंच मिनिंग काय तर हे काय आहे तर 7√2 होल स्क्वेअर आहे. तर आलं की ए बी जे डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स आपल्याला मिळते ह्याचा स्क्वेअर प्लस त्याचा स्क्वेअर. तर हे फ्रॉम 1 and 2 आणि हे पायथागोरसचा थेरमच ऑप्ट होतोय. फ्रॉम 1 and 2 काय होतंय तर ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर. देअरफॉर अँगल, ओके, मेजर ऑफ अँगल ए सी बी. सिमिलरली ए डी बी पण आहे. ठीक आहे, देअरफॉर इक्वल टू लिहून ठेवतो मी, इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए डी बी. कंडिशन दोघांच्या पण सेमच आहेत. इक्वल टू काय येतो 90 डिग्री. रिझन काय पायथागोरस थेरम. ओके, तर मी तर शॉर्टकटमध्ये लिहितोय. ओके, एक्झाममध्ये तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहिलं नाही पाहिजे. ठीक आहे, तर पूर्ण वर्ड्समध्ये ते लिहिलं पाहिजे. तर आता हे दोन्ही अँगल 90 डिग्रीचे झाले, ऑल साइड्स इक्वल आहेत, तर रिमेनिंग अँगल पण काय होणार आहेत 90 डिग्रीज येतात. ठीक आहे, जर समजा तुम्ही हे आयसोसेलेस ट्रायंगल हा 90 असेल तर हे इक्वल अँगल आहेत, मीन्स 45 झाले. सिमिलर हे 45 हे 45, अल्टिमेटली काय झालं हे सगळं 90 डिग्री झालं. ओके, तर आपण जे गिवन डाटा आहेत फ्रॉम गिवन अँड ह्याला आपण थर्ड म्हणू. ठीक आहे, फ्रॉम गिवन डाटा अँड इक्वेशन 3. ओके, quadrilateral A C B D is a square. आता तो काय झाला एक्झॅक्टली स्क्वेअर तयार झाला आणि तो जर स्क्वेअर असेल तर अँगल ए आणि अँगल बी इक्वल टू काय येणार 90 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल तुम्ही प्रूव्ह करू शकता ते 45 डिग्री आयसोसेलेस ट्रायंगलवरून किंवा अदर मेथडवरून कुठूनही तुम्ही ते प्रूव्ह करू शकता. नेसेसरी नाही की सेमच मेथड यूज केली पाहिजे. तर देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी ए डी इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी बी डी इक्वल टू 90 डिग्री इक्वल टू आपल्याला आता हा एरिया फाइंड आउट करायचा. अगेन आपल्याला एरिया ऑफ सेक्टर आणि त्या गोष्टी फाइंड आउट करायला लागतील. तर त्यासाठी आपण ह्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करूयात. 90 मल्टिप्लाय बाय ओके सॉरी बरोबर पाय बाय 180 रेडियन. मीन्स हे काय झालं तुझा मीन्स पाय बाय 2 रेडियन झालं. ठीक आहे, तर आपल्याला अँगल मिळाला थिटा. तर आता कसं फाइंड आउट करणार आपण, तर आपण टोटल हा एरिया ऑफ सेक्टर आणि हा एरिया ऑफ सेक्टर काढला आणि त्यातून स्क्वेअरचा जर एरिया सबट्रॅक्ट केला तर आपल्याला तो एरिया मिळेल. बघा मी काय सांगतो, तर समजा आपल्याकडं हा एक एरिया आहे, हा कशाचा एरिया आहे तर हा ACD हा टोटल एरिया फाइंड आउट केला आपण. ठीक आहे, अगेन ह्याच्या अगेन्स्ट काय एरिया ऑफ CBD. ठीक आहे, मी त्याला इथून ह्या मेथडनं ड्रॉ करतो. ठीक आहे, तर आपल्याकडे काय झाला हा एरिया 2 टाइम्स आला आणि जर आपण अख्खा स्क्वेअरचा एरिया एकदा सबट्रॅक्ट केला आपण तर हे जर 2 टाइम्स एरिया आलेला होता आपल्याला त्यातला 1 टाइम्स सबट्रॅक्ट होईल. इव्हन आउटर साईडचा जो एरिया आहे तो पण कॅन्सल होऊन जाईल आणि काय राहील शिल्लक फक्त एरिया ऑफ शेडेड रिजन्स. तर आता इथं काय होणार आहे आपला देअरफॉर
एरिया ऑफ सेक्टर ACD इक्वल टू काय येणार, एरिया ऑफ सेक्टर BCD इक्वल टू काय असणार आहे, तर 1/2 r स्क्वेअर थिटा. 1/2 r स्क्वेअर मीन्स 7 मल्टिप्लाय बाय 7 करूयात आपण. मल्टिप्लाय बाय थिटा काय येतो आपला, π/2. तर हे काय होणार आपलं, तर 7 7 जा 49 पाय आणि 2 मल्टिप्लाय बाय 2 काय येणार 4. हे झालं सेंटीमीटर स्क्वेअर. तर हा झाला एरिया ऑफ 2 सेक्टर्स. ओके, देन एरिया ऑफ जो क्वाड्रिलॅटरल किंवा आपला जो स्क्वेअर आहे ACBD इक्वल टू काय येणार आहे, तर सिम्पली साईड स्क्वेअर. तर हा काय येणार आहे 7 स्क्वेअर इक्वल टू काय येतो 49 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे एक एरिया मिळाला, हा पण आपल्याला एरिया ऑब्टेन झालेला आहे. तर हा एरिया बघा, हा 49च्या 4 टाइम्स लेस एरिया आहे. ठीक आहे, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एरिया ऑफ शेडेड रिजन. आपण त्याला डायग्राममध्ये शेडेड रिजनच दाखवला आहे. तर एरिया ऑफ शेडेड रिजन काय येणार आहे, तर एरिया ऑफ सेक्टर ACD प्लस एरिया ऑफ सेक्टर BCD and minus area of quadrilateral ACBD. ओके, तर एरिया ऑफ सेक्टर ACD एरिया ऑफ सेक्टर BCD इक्वलच आहेत. किती 49 π/4 प्लस 49 π/4 मायनस इथे किती आहे 49. ओके, तर इथून जर आपण 49 कॉमन काढला तर काय येईल π/4 प्लस π/4 मायनस 1. तर इथं ब्रॅकेटमध्ये काय होईल 40 पाय प्लस पाय काय येतो 2π डिवायडेड बाय 4 मायनस 1. तर हे 2 1 जा 2 2 2 जा 4 मीन्स आन्सर किती आलं 49 π/2 मायनस 1 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि हे आपलं झालं आन्सर. ठीक आहे, इथं हा प्रॉब्लेम आपला फिनिश होतोय. प्रॉब्लेम नंबर 3. Triangle PQR is an equilateral triangle with side 18 cm. A circle is drawn on the segment QR as diameter. Find the length of the arc of this circle within the triangle. तर आपल्याला ट्रायंगल PQR दिलेला आहे आणि सेगमेंट QR ॲज अ डायमीटर आहे. ठीक आहे, तर समजा आपण एक सर्कल ड्रॉ केलं, त्याच्यामध्ये हा डायमीटर हा काय आपला येतो QR. आणि ठीक आहे, आणि ह्याच्या आउटसाईडला आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला, समजा हे सर्कल आहे, तर ह्याच लेंथचे जर आपण कनेक्ट केलं तर हे झालं PQR. ठीक आहे, हा सेंटर आपण O कन्सिडर केला. आणि आपल्याला काय फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ दिस सर्कल विदिन द ट्रायंगल. तर आपल्याला ही जी आर्क येते ह्याची लेंथ फाइंड आउट करायची. तर आपण इथं जर लाईन ड्रॉ केल्या, समजा ह्याला आपण AB कन्सिडर केलं, तर आपल्याला आर्क AB फाइंड आउट करायचं आहे. आणि आपल्याला काय दिलेलं आहे तर 18 सेंटीमीटर हे त्याची लेंथ दिलेली आहे. तर 18 सेंट. ओके, तर आता हे जर पाहिलं आपण तर ही रेडियस आहे, ही रेडियस आहे, ही पण रेडियस, ही पण रेडियस. इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर अँगल 60 डिग्री येतो, हा पण 60 डिग्री येतो आणि हा पण 60 डिग्री येतो. आता आपली रिक्वायरमेंट काय तर आपल्याला रेडियस माहीत आहे. रेडियस किती आहे तर 18 सेंटीमीटर असेल डायमीटर, तर हे 9 सेंटीमीटर 9 सेंटीमीटर. तर या सर्कलची रेडियस आपल्याला ऑलरेडी समजलेली आहे 9 सेंटीमीटर आहे. ओके, पण मेन प्रॉब्लेम आहे हा अँगल थिटा आपल्यासाठी आता अननोन आहे आणि तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पण काय आहे तर दिस 60 डिग्री असेल अँगल, तर हा अँगल आणि हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. पण हे दोन्ही साईड इक्वल असेल, हा 60 असेल तर हा पण काय येतो 60 डिग्री. सिमिलरली ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल आहे, तर हे आयसोसेलेस ट्रायंगल झाले. तर बेसचे अँगल काय असणार आहे इक्वल 60 डिग्री. आणि हे दोन्ही 60 असेल तर ऑब्वियसली हा पण किती येणार 60 डिग्री. हे दोन्ही 60 असतील तर टोटल 180 ॲडिशन असते. हा झाला 60 डिग्री. मीन्स थिटा काढायचा आपल्याला. हे टोटल ॲडिशन किती येते 180 आणि 60 60 120 सबट्रॅक्ट केला तर थिटा पण किती येतो 60 डिग्री. तर हे आपलं सिम्प्लिफिकेशन होते. पण आपल्याला काय करावं लागलं अगोदर तर मेन्शन करावं लागेल की ओके लेट O be the center of circle
okay, and join points A and B to the center O. Therefore OQ equal to OA equal to OB equal to OR equal to रेडियस ऑफ सर्कल, ठीक है, रेडियस ऑफ सर्कल इक्वल टू 18/2 इक्वल टू 9 सेंटीमीटर. ओके, एंड ओके, PQ ट्रायंगल PQR इज इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, जी काही इन्फॉर्मेशन असेल ती तुम्ही वर्ड्समध्ये लिहिली पाहिजे. ठीक आहे, तर therefore अँगल मी AQO लिहितो. इक्विलॅटरल ट्रायंगल असला तरी ते सेमच येतात. AQO इक्वल टू मेजर ऑफ अँगल AQO इक्वल टू मेजर ऑफ अँगल BRO इक्वल टू 60 डिग्री. ओके, इन ट्रायंगल AQO and triangle BRO, okay, BRO सायमल्टेनियसली लिहितोय मी की OQ इक्वल टू OA and OB इक्वल टू OR. Therefore triangle AQO and triangle BRO are isosceles triangle. Okay, therefore okay, ते isosceles triangle असल्यामुळे काय होणार. therefore measure of angle QAO equal to measure of angle RBO equal to 60 degree. ओके, तर आयसोसेलेस ट्रायंगल असल्यामुळे 60 डिग्री आहे. ओके, देअरफॉर ओके, आता टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर 60 डिग्री. देअरफॉर रिमेनिंग अँगल्स काय येणार आहे, अगेन 60 डिग्री. देअरफॉर इन ट्रायंगल AQO and triangle BRO, two angles are 60 degree. Okay, therefore remaining angle is also 60 degree. Also 60 degree. Therefore measure of angle AOQ equal to measure of angle BOR equal to 60 degree. Therefore आता आपल्याला तिघांची ॲडिशन केली तर काय येणार आहे, 180 डिग्री. मीन्स देअरफॉर मेजर ऑफ अँगल AOQ प्लस मेजर ऑफ अँगल AOB प्लस मेजर ऑफ अँगल सॉरी तो प्लस पाहिजे BOR इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, मग आता इथं काय झालं, हा 60 डिग्री आहे प्लस मेजर ऑफ अँगल AOB आपल्याला रिक्वायर्ड आहे प्लस मेजर ऑफ अँगल हा गिवन आहे तो पण अगेन किती आहे, तर तोही गिवन आहे 60 डिग्री इक्वल टू 180. देअरफॉर मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू काय येणार, 180 मायनस 60 मायनस 60 मीन्स मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू आला आपला 60 डिग्री. आता हे डिग्री आहेत तर डिग्रीला आपण रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू 60 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 रेडियन इक्वल टू काय झाला, पाय बाय 3 रेडियन. मीन्स हा देअरफॉर हा झाला आपला थीटा इक्वल टू, हेच आपलं इक्वल टू काय होता, मी इथं लिहिणं असं चुकीचं आहे. ठीक आहे, मी इथं लिहितो. Therefore measure of angle AOB equal to theta equal to pi by 3 रेडियन. आणि आता आर्क लेंथ फाइंड आउट करायची. देअरफॉर आर्क
ए बी इक्वल टू एस इक्वल टू काय येणार आहे आर इंटू थिटा. आरची व्हॅल्यू काय आपली तर 9 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय थिटा काय येतो पाय बाय 3. 3 3 जा 9. देअरफॉर एस इक्वल टू 3 पाय सेंटीमीटर. आणि हे झालं आपलं ॲन्सर. तर मी हे तर अजून ह्याला नंबर 1 कन्सिडर करतो, हे नंबर 2 आहे. आणि इथं लिहू शकतो फ्रॉम 1 अँड 2. तर आपली आर्क लेंथ जी काही सर्कलमध्ये ट्रेस केली गेलेली आहे आर्क ऑफ ए बी एस इक्वल टू किती आला 3 पाय. आणि इथं हा प्रॉब्लेम जो आहे आपला थर्ड तो फिनिश होतोय. प्रॉब्लेम नंबर 4. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल इन विच सेंट्रल अँगल ऑफ थिटा इक्वल टू गिवन आहे 60 डिग्री. तर लगेच आपण रेडियनमध्ये कन्वर्जन करून घेऊयात. पाय बाय 180 इक्वल टू काय येणार आहे 63 जा पाय बाय 3 रेडियन. ओके. इंटरसेप्ट अँड आर्क ऑफ लेंथ एस इक्वल टू गिवन आहे आपल्याला 37.4 सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड आउट करायचे रेडियस. ओके, आपल्यासाठी गिवन डाटा आहे. ठीक आहे. एस इक्वल टू काय असतो आर थिटा. देअरफॉर रेडियस इक्वल टू काय येणार एस बाय थिटा. एस किती आहे 37/7.4 अपॉन थिटा पाय बाय 3. इट मीन्स काय असणार 37.4 मल्टिप्लाय बाय 3 आणि पायची व्हॅल्यू येते 22/7. अगेन हे जर न्यूमरेटरला गेलं 37/4 इंटू 3 इंटू 7/22. तर आपल्याला हे डिवाइड करायचे. ठीक आहे. तर आता डिवाइड करताना जेवढं पॉसिबल आहे तेवढं आधी 2 डिवाइड करूयात. इथं 11 आलं आणि इथं 2 केलं तर 1 2 8 जा 16 पॉईंट 2 7 जा 14. आणि फर्दर डिव्हिजन ओके 11 1 जा 11 7 रिमेनिंग 11 7 जा झालं. ठीक आहे. तर आता 1.7 इंटू 21 केला आपण 21 7 जा 147 आणि 21 प्लस 14 किती येणार आहे 35. तर हे आन्सर झालं आपलं रेडियस इक्वल टू 35.7 सेंटीमीटर. तर हे झालं आपलं आन्सर. प्रॉब्लेम नंबर 5. ओके. A wire of length 10 cm is bent so as to form an arc of circle of radius 4 cm. मीन्स जी बेंट केलेली तिनं काय आर्क फॉर्म केला मीन्स 10 एस इक्वल टू काय आला 10 सेंटीमीटर आणि आर इक्वल टू गिवन आहे 4 सेंटीमीटर. आणि व्हॉट इज द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर इन डिग्री. मीन्स आपल्याला थिटा फाइंड आउट करायचा आहे पण तो इन डिग्रीजमध्ये फाइंड आउट करायचा आहे. तर एस इक्वल टू काय असतो आपला आर थिटा. देअरफॉर थिटा इक्वल टू काय येणार एस बाय आर. एस किती 10/4 मीन्स हा काय येणार 5/2 मीन्स थिटा इक्वल टू आला आपला 5/2 रेडियन. हे काय होतं 5/2 रेडियन. आणि रेडियन टू डिग्री कन्वर्जन करताना आपण काय करतो 180/पाय न मल्टिप्लाय करतो. हे कशात असणार आहे डिग्री. का तर आपल्याला 1 रेडियन इक्वल टू 180/पाय डिग्रीज असतात. ठीक आहे. तर आता ह्याला जर सिम्प्लिफाय केलं आपण तर इथं काय आला 90 आणि हे थिटा इक्वल टू काय येणार 450 आणि डिवायडेड बाय पाय. जर इथंच आन्सर जरी स्टॉप केला आपलं तरी करेक्ट आहे. ठीक आहे. तर प्रॉब्लेम नंबर 5 पण आपला फिनिश होतो या ठिकाणी.